ग्रामस्थांच्या वतीने, मित्र परिवाराच्या वतीने, पंचक्रोशीतील सर्व मान्यवरांच्या नागरिकांच्या वतीने हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। शांत बसा, आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत। आज या ठिकाणी साक्षात सह्याद्री पाठीशी असताना आणि साक्षात तिरंगा फडकत असताना या कार्यक्रमाची सर्दी कोणाला होणार नाही याची मला निश्चित खात्री आहे। अशा या नायब सुभेदार श्री गोरक्षनाथ शिरसाट यांच्या या सत्कार सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आपण सर्वांनी अतिशय दिमाखात संपूर्ण पाथर्डी शहरामध्ये आणि पाथर्डी शहरापासून तर या शिरसाटवाडी गावामध्ये अतिशय भव्य दिव्य अशी मिरवणूक या ठिकाणी आणलेली आहे। आपण अतिशय आनंद जल्लोषात ही मिरवणूक हे कार्यक्रम होणं गरजेचं आहे, कारण स्वतःच्या पोटचा गोळा 16 वर्ष 20 वर्ष देश सेवेसाठी पाठवल्यानंतर काय दुःख होतं ते आईला विचारा, त्याच्या वडिलांना विचारा, वा कुटुंबातील प्रत्येक प्रतिनिधीला विचारा। आणि मग असा साजरा करतो आहोत। काम करो ऐसा कि पहचान बन जाए, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, हर कदम चलो ऐसा कि निशान बन जाए, हर कदम चलो ऐसा कि निशान बन जाए। ये जिंदगी तो सब काट लेते हैं, ये जिंदगी सब काट लेते हैं, जिंदगी जो ऐसा कि मिसाल बन जाए, मिसाल बन जाए। असे हे व्यक्तिमत्व या ठिकाणी सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त उपस्थित आहे आणि या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त व्यासपीठावरती जे मान्यवर उपस्थित आहेत मी पुनश्च उपस्थित आहेत। सर्वांचंच मनपूर्वक स्वागत ग्रामस्थांच्या वतीने आणि त्रिदल संघटनेच्या वतीने, जय हिंद सेवा फाउंडेशन अहमदनगरच्या वतीने, त्याचप्रमाणे आजी माजी सैनिकांच्या वतीने पाथर्डी या ठिकाणी व्यासपीठावर सन्माननीय व्यक्ती काही नावं मी जे माहीत आहेत ते पुकारतो, कोणाचं राहिलं तर त्यांनी राग मानू नये। गोकुळ भाऊ तोंड त्या ठिकाणी त्रिदल संघाचे अध्यक्ष येडके साहेब, सर्व गावातील ग्रामस्थ, बाहेर गावून आलेले सर्व प्रमुख पाहुणे आणि उपस्थित सर्व सेवानिवृत्त सैनिक, सर्वांना आज आपण सत्कारमूर्ती आमचे मित्र गोरक्ष शिरसाट आज 16 वर्ष भारतीय सैन्य दलात नोकरी करून आज निवृत्त होत आहे। आपण माझ्या मते आपण आज भारत देशाचा भारत कृषी प्रधान देश आहे, परंतु माझ्या मते मी तो सेवा सर्वोत्कृष्ट मानतो। एक शेतकरी आणि दुसरा सैनिक। शेतकरी आपल्या सर्व
सर्व समाज याचं जेव्हा अन्न पुरवतो आणि मेजर आपल्या देशाचं रक्षण करतो, यासारखं दुसरी सेवा असू शकत नाही. मेजरच्या या सेवेला माझा त्रिवार वंदन असेल, कारण की शक्य नाही. आज आपण 5-6 वर्षामध्ये आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल आले म्हणून आपण आपला मुलगा कुठं आहे त्याच्याशी आपण बोलू शकतो, नेटवर्क आहे. परंतु मी गडचिरोली असताना जेव्हा पोस्ट ज्या काय आहे त्यांच्यासोबत नोकरी केलेली आहे. 2-2 दिवस आपण आपल्या म्हणजे जिवंत आहे की नाही हे सांगू शकत नाही, अशा परिस्थितीत ते बाहेर राहतात. शत्रूची गोळी खालून वरतून 8 दिशा, आपल्याला 4च दिशा माहीत आहे, पण सैनिकाला 8 दिशा माहीत असतात की कुठूनही पडेल आणि कुठूनही फुटेल, तर आपलं जीवन कधी संपेल हे काही सांगता येणार नाही. असं देशसेवा बजावून आज आपल्या परत आपल्यामध्ये आले, हे खरंच भाग्य मानावं लागेल. त्यामुळे असं म्हणावं वाटतं कि ये भारतीय फौजी भी अलग होते हैं, कमाल के होते हैं, उनके पर्स में परिवार रखते हैं और दिल में हिंदुस्तान रखते हैं. असं नेतृत्व आपले मित्र आज अशी खूप भव्यदिव्य रॅली त्यांची काढली आणि हीच नवीन येणाऱ्या पिढीला खूप पूरक राहील आणि तेही आपल्यासाठी काहीतरी करतील. त्यामुळे मेजरला खूप खूप पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आमच्यापेक्षा कितीतरी वेगळ्या पद्धतीची नोकरी आर्मीची आहे. खरोखरच ज्या मातापित्यानं या ठिकाणी त्यांना जन्म दिला, ज्या सौभाग्यवती पत्नीने त्यांना सांभाळून घेतलं, ज्या बहिणीने भावाने त्यांच्यावर विश्वास टाकून त्या विश्वासाला त्यांनी देखील तडा जाऊन दिला नाही, यांना सुद्धा खरोखरच धन्यवाद द्यावं लागल. खरोखरच त्या मातेने एक त्यांच्या उदरामध्ये आज या ठिकाणी फार आता वेळ झालेला आहे, जेवणाची वेळ झाली. समोर या ठिकाणी आमच्या महिला, माता, ज्येष्ठ मंडळी, सर्वच आमचे मित्र गोरक्षसिंह महादेव शिरसाट सैन्य दलातून 16 वर्ष सेवा करून आज या ठिकाणी ते माझ्या भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती, तसेच आपले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्रिदल माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास येडके यांचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित राहिलेले पाथरी पोलीस स्टेशनचे PSI सचिनजी निकर साहेब, त्याचप्रमाणे श्री भाऊदौड माजी सभापती पंचायत समिती पातळी, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे युवा तालुका अध्यक्ष अमोल भैया गर्जे, त्याचप्रमाणे स्टेजवरील सर्व मान्यवर, बाहेर गावातून आलेले माझा मित्र परिवार, त्याचप्रमाणे तालुक्यातून आलेले माजी सैनिक, आजी सैनिक, सर्व सैनिक कुटुंबीय, शिरसाटवाडी गावातील सर्व ग्रामस्थ, पाथरी तालुक्यामधील सर्व शासकीय कर्मचारी, अधिकारी, त्यांचा स्टाफ, कृषी खात्यामधून आलेले कर्मचारी, त्या व्यतिरिक्त विविध राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातून आलेले मान्यवर, सर्वप्रथमतः मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. मला आज काय बोलू काही सुचत नाही, असं कदापि वाटत नव्हतं. इतका मोठा ही माझी जन्मभूमी, माझ्याकरता एवढं मोठं स्वागत करेल याची कल्पना मी कदाचित स्वप्नातही केली नव्हती. गावाने आणि मित्रांनी माझा आणि माझ्या कुटुंबाचा जो सन्मान केला ना, हे ऋण माझ्यावरती कायम सुरू राहील. हा सन्मान मी माझ्या आयुष्यामध्ये कशीही विसरू शकत नाही. खूप प्रेम गावाने दिलं, अविस्मरणीय, अकल्पनीय प्रेम गावाने दिलंय. तर मी ग्रामदैवत भैरवनाथाच्या चरणी एक प्रार्थना करतो की माझ्या गाव, माझा मित्रपरिवार, माझा समाज, माझा देश यांना नेहमी सर्वांना सुखी ठेव, त्यांच्या सर्वांच्या मनातील इच्छा, आकांक्षा पूर्ण होत राहो आणि माझं गाव हे आणि त्यांचा परिवार सर्व मंगलमय राहावं अशी ग्रामदैवताच्या चरणी प्रार्थना करतो. प्रथमतः त्या व्यतिरिक्तही संत भगवान बाबा, जर कोणाचं नाव राहिलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. भगवान बाबा सेवा मंडळाचे मुंबईवरून आलेले अध्यक्ष पदाधिकारी, त्या व्यतिरिक्त माझे पोलीस, मुंबईवरून आलेले पोलीस मित्र परिवार,
यांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे माझे जे काही नातेवाईक वगैरे पण आलेले आहेत आणि जे कोणी राहिले असतील त्या सर्वांचं मी इथं स्वागत करतो. माझ्याबद्दल सर्वांनी खूप मोठा परिचय केलेला आहे. खूप सर्वांनी सांगितलं आहे. मला नाही वाटत मी आता काही जास्त काही सांगावं. वेळ खूप झालेली कार्यक्रम पहिलाच कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे. माता भगिनी आहेत, लहान मुलं आहेत, जेवणाची वेळ झालेली. मी काही जास्त आता बोललो अजून त्याच्या कार्यक्रमामध्ये